विंडोजमध्ये लेटेक्स स्थापित करणाऱ्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. लेटेकद्वारे तयार केलेले डॉक्युमेंट्स अप्रतिम आहेत. तुम्हाला जीवनात अनेक डॉक्युमेंट्स बनविण्याची इच्छा असेल तर लेटेकचा प्रयोग चालू करायला हवा. जर तुम्हाला यामध्ये अनेक गणितांचा समावेश करायचा असेल तर लेटेकसारखा दुसरा पर्याय नाही. लेटेक डॉक्युमेंट्स एक ऑपरेटिंग सिस्टम जसे की विंडोजमध्ये बनविले गेले आहे, जे काही बदल न करता दुसऱ्या सिस्टीममध्ये पुन्हा वापरू शकतो, जसे लिनक्स आणि मॅक. तसेच लेटेक हे विनामूल्य आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. सर्वप्रथम लेटेक हे उत्कृष्ट उपयोगकर्ता समुदाय आहे, जे तुमची सर्व शंका घालविण्यास मदत करेल. उदाहरणार्थ टग इंडियावर जा. लेटेकवरील पुढील स्पोकन ट्युटोरियल moudgalya.org वर उपलब्ध आहे. कृपया अगोदर व्हॉट इस कंपायलेशन चा अभ्यास करा आणि नंतर हे ट्युटोरियल निरंतर करा. शेवटी वेब शोध हे माहिती मिळवण्यासाठी सर्वोत्तम स्रोत आहे. भविष्यामध्ये लेटेकसाठी समर्थन http://fossee.in वर मिळेल. लक्षात घ्या, फॉसी मध्ये 2 एस आणि 2 ई आहे. फॉसीचे पूर्ण स्वरूप फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन सायन्स अँड इंजिनिअरिंग एज्युकेशन. आता मी तुम्हाला विंडोजमध्ये लेटेकचा वापर कसा करावा हे सांगणार आहे. आपण मिकटेकच्या इन्स्टॉलेशनने सुरू करू, जे लेटेकचे विनामूल्य वितरण आहे. टेक्निक सेंटर जे मिकटेकचे फ्रंट एंड आहे. मी तुम्हाला टेक्निक सेंटर वापरून कंपाइल करणे आणि अडोबे रीडर द्वारे निरीक्षण करणे शिकवेन. त्यानंतर मी एक पर्यायी पीडीएफ रीडर सुमात्रा सोबत निरोप घेईल. हे विनामूल्य आणि ओपन सोर्स आहे. मिकटेक विंडोजवर लेटेकची एक प्रमुख स्थापना आहे. miktek.org मध्ये 2.7 व्हर्जन शोधा. चला तिथे जाऊ. हे इथे आहे. तुम्ही हे डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर ते सेव्ह करा. म्हणजे सुरुवातीला तुम्ही याचा उपयोग अनेक वेळा करू शकता. या फाईलचे नाव इथे दिले आहे. ही फाईल व्यापक असून 83 मेगाबाईट्सची आहे. मिकटेकचे संपूर्ण व्हर्जन मोठे असून 900 मेगाबाईट्स एवढे आहे. यामुळे आम्ही हे सुचवत नाही. जर तुमच्याकडे चांगला संपर्क नसेल तर सीडीचा वापर करा, जे भविष्यामध्ये fossee.in वर उपलब्ध असेल. मी हे इन्स्टॉलेशन माय डाउनलोड्स डिरेक्टरीमध्ये सेव्ह केले आहे. ते मी आता उघडणार आहे. मी अगोदरच हे डाउनलोड केले आहे. त्या आयकॉनवर क्लिक करून मी हे स्थापित करणार आहे. डिफॉल्ट उत्तरे यास स्थापित करण्यासाठी 20 मिनिटे लागतात. त्यामुळे मी इथे दाखविणार नाही. मी हे अगोदरच स्थापित केले आहे. हे या जागी स्थापित आहे. अडोबे रीडर हे एक विनामूल्य रीडर आहे, ज्याचा वापर पीडीएफ फाईल दर्शित करण्यास करू शकता. तुमच्या सिस्टीममध्ये हे अगोदरच असेल तर तुम्ही इतर स्लाईड सोडू शकता. जर तुमच्या सिस्टीममध्ये हे नसेल तर adobe.com वर जा आणि विनामूल्य अडोबे रीडर डाउनलोड करा. मी हे माझ्या डाउनलोड्स डिरेक्टरीमध्ये डाउनलोड केले आहे. ते इथे आहे. डबल क्लिक करा आणि इन्स्टॉल करा. डिफॉल्ट उत्तरे स्वीकार आहेत. मी हे अगोदर केले आहे. नंतर आपण विंडोजमध्ये टेक्निक सेंटर स्थापित करूया. techniccenterorg वर जा. लक्षात घ्या, टेक्निक सेंटर मध्ये 2 सी आहेत. ठीक आहे. हे माझ्याकडे आहे की नाही हे पाहते. हे इथे आहे. इथे टेक्निक सेंटर डाउनलोड डिरेक्टरी आहे.
जर आपण इथे खाली जाऊ तर मला असे वाटते की आपण पुन्हा texniccenterorg वर जात आहोत. चला तिथे जाऊ. जसे आपण करत आहोत. चला पुन्हा. आपण इथे आहोत. हे पहा, इथे टेक्निक सेंटरचे वेब पेज आहे. तुम्ही हे पाहू शकता की हे टेक्निक सेंटर बद्दल बोलत आहे, जसे लेटेक युनिवर्स इत्यादी. तुम्हाला डाउनलोडवर क्लिक करावे लागेल, जे मागच्या पेजवर होते. जेव्हा तुम्ही तिथे जाल, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे डाउनलोड पेज क्लिक आणि डाउनलोड असलेले पाहिजे. मी ते अगोदरच डाउनलोड केले आहे. तुम्ही पाहू शकता ही डाउनलोड डिरेक्टरी ज्यामध्ये मी डाउनलोड केले आहे. ठीक आहे, आता आपण असे करू की पुन्हा मागे जाऊ आणि डाउनलोड बटणावर क्लिक करू. अगोदर सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला डाउनलोड सूचीवर घेऊन जाईल. तुम्हाला टेक्निक सेंटर इन्स्टॉलरची गरज आहे, जे सूचीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. क्लिक करा. डाउनलोड करण्यास तुम्हाला एक मिरर निवडावा लागेल. डाउनलोड नंतर सेव्ह करा. तुमच्या इच्छेप्रमाणे भविष्यात याचा वापर करून पुन्हा स्थापित करू शकता. हे माझ्या डाउनलोड्स फोल्डरमध्ये आहे. चला आपण आता याला डबल क्लिक करून आणि डिफॉल्ट उत्तरे देत स्थापित करू. मी तिथे जाते. डाउनलोडवर जा. ठीक आहे. चला पुढे जाऊ. चला GPL एग्रीमेंटला स्वीकारू. चला पुढे जाऊ. आणि हे स्थापित करू. ठीक आहे. आता हे स्थापित होत आहे. टेक्निक सेंटर शॉर्टकट सोबत डेस्कटॉपवर स्थापित होईल. डेस्कटॉपवरून या टेक्निक सेंटर आयकॉनवर डबल क्लिक करा आणि प्रक्षेपित करा. इथे डेस्कटॉप आहे. मी हे इथे प्रक्षेपित करते. हे बंद करते. आता आपल्याला हे कॉन्फिगर करण्याची गरज आहे. इथे असे म्हटले आहे की हे त्या जागेवर एंटर करावे जिथे टेक डिस्ट्रीब्युशन स्थित आहे. मला माहित आहे की ते कुठे आहे, तर आता मी त्याला प्रविष्ट करते. प्रोग्राम फाइल्स मिकटेक 2.07 मिकटेक bin. तुम्ही सुद्धा हे ब्राउज करू शकता आणि डिरेक्टरीज शोधू शकता. ठीक आहे, मी पुढच्या पेजवर आले आहे. हे पोस्ट स्क्रिप्ट व्ह्यूवर आहे. आपण हे स्वीकारू. काही प्रविष्ट करू नका. आता मी डिरेक्टरी ब्राउज आणि स्थापित करणार आहे, जेथे एडोबी रीडर स्थित आहे. ठीक आहे. हे प्रोग्राम फाइल्स एडोबी रीडर 9.0 रीडर मध्ये आहे. मी इथे क्लिक करते. आता याची निवड झालेली आहे. फिनिश वर क्लिक करा. ठीक आहे. आता टेक्निक सेंटर कॉन्फिगर झाले आहे. आता मी याला छोटे करते, ज्यामुळे तुम्ही सर्व एकसोबत पाहू शकता. मी इथे आले आहे. मी याला थोडेसे मोठे करते. आपण हे वापरण्यासाठी तयार आहे.
आता पुन्हा मागे जाऊ. ते एक टिप देईल, त्याला बंद करा. हे कॉन्फिगरेशन मेन्यू उघडेल आणि तुम्हाला लेटेक डिस्ट्रीब्युशन स्थापित करण्यास विचारेल आणि मिकटेक्स सुद्धा सूचित करेल. आपण हे स्वीकारलेले आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केले. तुम्हाला फोल्डर ॲड्रेस पुरविण्यास विचारला जाईल, जेथे मिकटेकची बायनरी फाईल स्थित आहे. आपण हेही प्रविष्ट केले आहे. माझ्या डिरेक्टरीमध्ये हे येथे स्थित आहे. मी याला हस्त प्रविष्ट केले आहे. पीएस फाईल येथे काहीही प्रविष्ट करायचे नाही. नंतर मी याला ब्राउज आणि ॲक्रोबॅट पीडीएफ रीडर साठी स्थित केले आहे. आता आपण टेक्निक सेंटर वापरण्यास तयार आहोत. कृपया moudgalya.org वर उपलब्ध असलेल्या व्हॉट इस कंपायलेशन या स्पोकन ट्युटोरियलवर एक नजर टाका. जर तुम्ही आतापर्यंत पाहिले नसेल तर हे ट्युटोरियल गृहीत करते की तुम्ही यावरून नजर टाकली आहे. चला टेक्निक सेंटर मध्ये जाऊ आणि फाईल मेन्यूवर क्लिक करू. आता काय करायचे? जर फाईल तयार करायची असेल तर न्यू वर क्लिक करा, टाईप आणि सेव्ह करा. माझ्याकडे अगोदरच hello.tex फाईल आहे, ती लोड करा. आपण आता हेच करणार आहोत. आता इथे या, फाईल, ओपन. माझ्याकडे हे लेटेक फाईल्स hello.tex मध्ये आहे. मी हे उघडते. ठीक आहे, पुन्हा मागे इथे येऊ. टेक्निक सेंटरसाठी सर्वोत्तम सहाय्य त्याच सोबत येते. आणखीन उत्तम स्रोत techniccenterorg आहे, जे आपण अगोदर पाहिलेले आहे. आता हेल्प वर जाऊ. कंटेंट्स वर क्लिक करा. टेक्निक सेंटर आणि लेटेक साठी तुम्हाला सहाय्य मिळेल. मला असे म्हणायचे आहे की आता इथे या. इथे हेल्प कंटेंट्स आहे. तर आपण हे पाहू शकतो की दोन बाबींसाठी हेल्प उपलब्ध आहे. टेक्निक सेंटर आणि लेटेक ई हेल्प बुक साठी. जर मी इथे क्लिक करेल तर तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील. तुम्ही सुद्धा यावर क्लिक करू शकता. इथे भरपूर गोष्टी पाहू शकता. उदाहरणार्थ लेटेक मॅथ्स आणि ग्राफिक्स. मॅथ्स यामध्ये तुम्हाला भरपूर विषय दिसतील, जसे फ्रॅक्शन्स, मॅट्रिसेस इत्यादी आणि इतर विषय सुद्धा. याला बंद करू. ॲडव्हान्स लेटेक एन्व्हायर्नमेंट्स येथे अलाइनमेंट्स, एन्व्हायर्नमेंट्स, ॲरे, पिक्चर्स, मॅथ्स असे इत्यादी गोष्टी आहे. हेही बंद करू. आता मी इथे येते. टेक्निक सेंटरवरील हेल्प. पहिले टेक्निक सेंटरचा फॉन्ट, रूप आणि अनुभूती देण्यास मदत करते. हे टेक्निक सेंटर कॉन्फिगर करण्यास मदत करते. कधी कधी मॅन्युअल आणि वास्तविक कार्यान्वय मध्ये फरक असू शकतो. असेल तर वेब शोध वापरून उत्तरे शोधा. खरे तर हे सर्व ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये प्रमाणित पद्धत आहे. कोणालाही विचार, ते सांगतील. दुसरे लेटेक सहाय्य संबंधित होते. रिपोर्टची रचना कशी करावी, गणितांचा, लिस्ट एन्व्हायर्नमेंटचा समावेश कसा करावा इत्यादी. अर्थात वेब शोध ही सुद्धा एक अतिउत्तम पर्याय आहे. आता पुन्हा इथे मागे जाऊ आणि फॉन्टचा आकार वाढवू. तर इथे आहे टूल्स, ऑप्शन्स, टेक्स्ट फॉर्मॅट. जर मी 12 ही साईज निवडते तर तुम्ही पाहू शकता की साईज मोठी झाली आहे. मी फॉन्टला थोडे मोठे केले आहे. आपण हे केले आहे. तुम्ही हवे असेल तर ओळींच्या संख्यांचा एडिटरमध्ये समावेश करू शकता. पुन्हा मागे इथे येऊ. टूल्स, ऑप्शन्स, एडिटर, शो लाईन नंबर्स. ठीक आहे. तुम्ही हे पाहू शकता की ओळींची संख्या दर्शित होत आहे.
चला पुढे जाऊ आणि डॉक्युमेंटचे संकलन करू. लेटेक टू पीडीएफ पर्याय निवडा. चला इथे लेटेक टू पीडीएफ करू. नंतर कंट्रोल, शिफ्ट आणि F5 कीज एकसोबत दाबा. आता मी हे करते. जर मी कंट्रोल, शिफ्ट आणि F5 कीज एकसोबत दाबेन तर काय होईल? असे केल्यानंतर संकलन होईल आणि परिणामी पीडीएफ फाईल दर्शित होईल. यामध्ये केवळ एकच ओळ असेल. चला मग कंट्रोल, शिफ्ट आणि F5 करू. तुम्ही पाहू शकता की ते संकलित होत आहे आणि आता पीडीएफ रीडर उघडले आहे. मी आता ते इथे घेते. मी याला मोठे करू शकते. तुम्ही इथे फक्त एक ओळ पाहू शकता. तुम्ही या फाईलला परिवर्तित आणि संकलन करून त्याचा परिणाम पाहू शकता. मी आता hello.tex आणि hello.pdf बंद करते. आपण हे नंतरही करू शकतो. आता आपण Adobe रीडरच्या त्रुटीचे स्पष्टीकरण करू. त्यासाठी report.tex फाईल लोड करूया. याचा उपयोग स्पोकन ट्युटोरियल रिपोर्ट रायटिंग तयार करण्यास केला होता आणि हे moudgalya.org वर उपलब्ध आहे. आता मी हे करते. मी हे बंद करेल आणि report.tex उघडेल. आता मी हे इथे आणते म्हणजे मी इथे काही दुसरे पाहू शकते. आता आपण सर्वात अगोदर हे करू की कंट्रोल, शिफ्ट आणि F5 एकसोबत दाबून हे संकलित करू. आता हे कंपाइल झाले आहे आणि एक पेज रिपोर्ट आला आहे. आता मी हे इथे घेते. मी याला थोडेसे मोठे करते. ठीक आहे. काय झाले? आपण हे केले आहे. आता आपण हे करणार आहोत की डॉक्युमेंट क्लास रिपोर्ट मध्ये बदलू. हे आहे आर्टिकल. मी हे डिलीट करते आणि रिपोर्ट मध्ये बदलते. सेव्ह करा. कंट्रोल, शिफ्ट आणि F5 दाबून संकलित करा. हे आता दोन्ही पेजवर आले आहे. याला पुन्हा मागे घेऊ. थोडे मोठे करू. दुसऱ्या पेजवर जाऊ. हे आता दुसऱ्या पेजवर आहे. जसे की आपण पाहिले, हे दोन्ही पेजवर आले आहे आणि लक्षात घ्या की आपण दुसऱ्या पेजला पाहत होतो. पुन्हा एकदा याचे संकलन करूया. पुन्हा मागे इथे या. आपण हे बंद करू शकतो. आता याची गरज नाही. report.pdf वर जाऊया. मला हे म्हणायचे आहे की मी दुसरे पेज पाहत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की हे दुसरे पेज आहे. आपण दुसरे पेज पाहत आहोत. मी पुन्हा मागे जाते आणि पुन्हा हे कंट्रोल, शिफ्ट आणि F5 दाबून संकलित करते. तुम्ही पाहू शकता की हे पुन्हा पहिल्या पेजवर आले आहे. हे पुन्हा उघडते, परंतु हे पहिला पेज दर्शविते. हेच मी इथे सांगत होते की हे पहिल्या पेजला उघडते. आपण दुसरे पेज पाहत होतो, पण संकलन करताच हे पहिल्या पेजवर आले आहे. एक समस्या आहे. Adobe रीडर लक्षात ठेवत नाही की आपण कोणता पेज पाहिला आहे. मोठ्या डॉक्युमेंट्ससाठी ही गंभीर समस्या असू शकते. जर तुम्ही Adobe रीडर वापरत आहात तर प्रत्येक संकलनानंतर फाईल नेहमी पहिल्या पेजवरच उघडेल. मोठ्या डॉक्युमेंटसाठी ही एक समस्या आहे. पीडीएफ रीडर सुमात्रा या समस्येला सोडविते. सुमात्रा आपोआप पीडीएफ फाईलला रिफ्रेश करते. या व्यतिरिक्त शेवटी पाहिलेला पेज सुद्धा लक्षात ठेवते. सुमात्रा विनामूल्य आणि ओपन सोर्स आहे. सुमात्रा रीडरची शोध तुम्हाला ह्या पेजवर पोहोचवेल. तो पेज थोड्याच वेळात पाहू. हे इथे आहे.
डाउनलोड पेजवर जा. हे तुम्हाला ती फाईल दाखवेल जिला स्थापित करण्याची गरज आहे. ही 1.5 MB ची आहे आणि मी याला अगोदरच डाउनलोड केले आहे. आता मी हे बंद करते. पुन्हा मागे या. पुढच्या पेजवर जाऊ. आता आपण आयकॉनवर डबल क्लिक करू आणि डिफॉल्ट उत्तरे देत हे स्थापित करूया. आता मी असे करते. मी डाउनलोड मध्ये जाते. मी अगोदरच सुमात्रा डाउनलोड केले आहे. आता मी हे स्थापित करते. ठीक आहे. इन्स्टॉल. आता हे स्थापित झाले आहे. आता बंद करा. सुमात्रा स्थापित झाले आहे. आता पुढच्या पेजवर जाऊ. माझ्या सिस्टीममध्ये हे प्रोग्राम फाईलमध्ये sumatra.pdf वर स्थापित आहे. अगोदर टेक्निक सेंटरला सुमात्राचा उपयोग करावयास सांगू. त्यासाठी बिल्ड वर जा आणि आउटपुटला स्पष्ट करा. त्यानंतर आपण हे सर्व करू. नंतर व्ह्यूवर वर जा. तर हे इथे आहे. चला याला शोधू. खरे तर आपल्याला याची गरज नाही. मी हे बंद करते. हे आहे टेक्निक सेंटर. तर बिल्ड आउटपुट प्रोफाइल स्पष्ट करा. व्ह्यूवर वर जा. हे एडोबीचा संकेत देत आहे. गृहीत धरा आपल्याला हे बदलायचे आहे. पुन्हा मागे इथे या. इथे मागे येऊ. प्रोग्राम फाईलमध्ये आपण सुमात्रा पाहत आहोत. हे इथे आहे. तुम्हाला याचा उल्लेख करायचा आहे. ठीक आहे. आता हे तयार आहे. आता हे सुमात्राचा वापर करून संकलन करीत आहे. ठीक आहे. आपण हे केले आहे. आपण ब्राउज केले. फाईलला स्थित केले. आता आपण सुमात्राचा वापर करण्यास तयार आहोत. एडोबी रीडर बंद करूया. आता कंट्रोल आणि F7 एकत्र दाबून report.tex चे संकलन करूया. आपण कंट्रोल आणि F7 दाबूया, परंतु अगोदरसारखे नाही. कंट्रोल F7 करा. तुम्ही पाहू शकता याचे संकलन झाले आहे. आता पुढे काय करायचे? report.pdf फाईल शोधा. सुमात्राचा उपयोग करून हे उघडा. लेटेक फाईलवर जाऊ. report.pdf हे इथे आहे. मी याला सुमात्रा सोबत उघडणार आहे. ठीक आहे. हे सुमात्रा आहे. आता मी याला थोडेसे वर घेते आणि आता पुढच्या पेजवर जाऊ. हा पहिला पेज आहे. दुसऱ्या पेजवर आपल्याला इथून जावे लागेल. ठीक आहे. तर हे दुसरे पेज आहे. आता आपण असे करू की आपण दुसऱ्या पेजवर आलो आहोत. आता टेक्स्टला ओळ जोडू. आता मी टेक्स्टला ओळ जोडते. ॲडेड लाईन. सेव्ह करा. नंतर कंट्रोल F7 दाबा. तुम्ही report.pdf मध्ये हे पाहू शकता की पेजची संख्या तीच आहे. खरे तर मी असे केले की हे अगोदरच इथे होते. तुम्हाला विश्वासात घेण्यासाठी सोपा उपाय म्हणून मी हे थोडे छोटे करते, म्हणजे मला हे दोन्ही सोबत दिसेल. ठीक आहे. आता मी हे डिलीट करते. सेव्ह करा. कंट्रोल F7 संकलित करा. पुन्हा उघडा. तुम्ही हे पाहू शकता की हे गेले आहे. खरे तर मी असे सुद्धा करू शकते की मी चॅप्टर न्यू मध्ये जाऊन हे बंद करते. सेव्ह करते. कंट्रोल F7 ने संकलित करते. आता इथे येऊ. आपण पाहत आहोत इथे 3 पेज आहेत.
परंतु आपण दुसऱ्या पेजवर आहोत कारण आपण सुरुवातीला दुसऱ्या पेजवर होतो. आता आपण तिसऱ्या पेजवर जाऊ. जर हे पुन्हा एकदा संकलित केले तर इथे मागे या. यामध्ये काहीही बदल झाला नाही. हेच तर सुमात्राचे वैशिष्ट्य आहे. आता आपण हे सर्व केले आहे. एकदा यावरून नजर फिरवूया. PDF फाईल आपोआप बदलते. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे तेच पेज दर्शविते. अपेंडिक्सला जोडून Ctrl F7 वापरून संकलित करूया. यामध्ये 3 पेज आहेत. तर आपण तिसऱ्या पेजवर जाऊन पुन्हा संकलन करू. तरी सुद्धा हे तिसऱ्या पेजवरच राहील. आता पुढे काय? आपण फक्त मिक्टेकचे बेसिक व्हर्जन स्थापित केले आहे. लेटेक्सचे फक्त बेसिक व्हर्जन उपलब्ध आहे. तुम्ही याचा वापर करून खूप काही गोष्टी करू शकता. परंतु काही पॅकेजेस इथे उपलब्ध नाही. या सूचीमध्ये काही नावे दिली आहेत. बीमर सारखे महत्त्वाचे पॅकेजेस सुद्धा नाहीत. या अनुपस्थित पॅकेजला जोडण्याची प्रक्रिया पुढच्या स्लाइडमध्ये आहे. बेसिक मिक्टेकच्या स्थापनेनंतर लगेच याला अपडेट करा. स्टार्ट बटनावर क्लिक करा जे टास्क बार मध्ये खालच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात आहे. प्रोग्राम्सवर क्लिक आणि नंतर मिक्टेक 2.7 अपडेटवर क्लिक करा. मिरर, प्रॉक्स्ट इत्यादी निवडा. आवश्यकतेनुसार ते अपडेट होईल. नंतर या ट्युटोरियलमध्ये सांगितल्याप्रमाणे टेक्निक सेंटरचा उपयोग करा. जर पॅकेज अनुपस्थित असेल तर त्याला स्थापित करण्यास मिक्टेक सहाय्य करेल. तुम्ही यास इंटरनेटद्वारे किंवा CD डिस्ट्रीब्युशनने सुद्धा स्थापित करू शकता. अगोदर तुम्हाला सर्व फाईल्सला हार्ड डिस्कमध्ये कॉपी करावे लागेल आणि नंतर तिथून स्थापित करावे लागेल. CD मध्ये स्थापित करण्यास काही अडचणी येतात. यासाठी हार्ड डिस्क 1 GB ची असावी लागते. जर काही प्रश्न असतील तर प्रयोगकर्ता समुदायाला संपर्क करा. उदाहरणार्थ टग इंडिया. आम्ही fossee.in द्वारे काही मदत पुरविण्याची तसेच भविष्यामध्ये लेटेकवर अनेक स्पोकन ट्युटोरियल्स तयार करण्याची आशा ठेवतो. कृपया तुमचे मत kannada@iitb.ac.in वर पाठवा. भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. IIT बॉम्बे तर्फे निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.